काल सकाळपासून पंढरपूर शहरामध्ये गेली 4-5 वर्षापासून बंद असलेली जिजामाता उद्यान सुरू होणार असल्याची चर्चा. लोकांमध्ये वाढता उत्साह आणि अशातच दुपारी 11:30-12च्या दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांची आणि नेत्यांची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये जिजामाता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याची पत्रिका ही नगरपालिकेनं छापलीच नाही. नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही आणि अचानक संध्याकाळी उद्घाटन कसं होणार या बाबतीत पत्रकार परिषदेमध्ये झालेली चर्चा. त्यानंतर नगरसेवकांसह नेते मंडळींनी नगरपालिकेमध्ये पत्रकारांना आणून याचा सोक्षमोक्ष लावला. पंढरपूरच्या बांधकाम विभागाच्या नगर अभियंत्यांनी ही पत्रिका नगरपालिकेकडून छापलीच गेली नाही असं सांगितलं. झालं पुन्हा हा लोकार्पण सोहळा वादाच्या भोवऱ्यात अडकला. तिथं पत्रकार परिषदेमध्ये आरोप झाले की बागेचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. ठेकेदारांनी पैसे खाऊन या कामात फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळं जोपर्यंत कामं व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत लोकार्पण सोहळा होऊ नये असा काही संघटनांनी आणि नेत्यांनी पवित्रा घेतला. नगरपालिकेतला जप्ता उठला आणि थेट हुतात्मा स्मृती मारकाच्या जवळ असलेल्या जिजामाता उद्यानामध्ये आला. तेथील कामाची पाहणी केल्यानंतर सर्व पत्रकारांसह उपस्थित लोकांनी तोंडात आश्चर्यानं बोट घातलं. खरंच कामाचा निकृष्ट दर्जा, तिथं टाकलेलं लोन, त्या ठिकाणी उभा केलेल्या खेळणी, बांधकामाचं निकृष्ट दर्जाचं झालेलं काम, तसेच चेंबर्स आणि गटारीचा अभाव, स्वच्छतागृहाचा थांग पत्ताच नाही, अशा अवस्थेत नगरपालिकेनं हा लोकार्पण सोहळा करण्याची घाई का केली या बाबतीत प्रश्न निर्माण झाले. पण नगरपालिकेचा लोकार्पण सोहळ्यामध्ये काहीही संबंध नव्हता, तर एका राजकीय गटानं हा घाट घालून आपल्याच हस्ते उद्घाटन करून हा लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काल दिवसभर पंढरपूरच्या राजकीय वातावरणामध्ये ऐन उन्हाळ्यात धग निर्माण झाली होती. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एखादी सुसज्ज बाग असावी अशी इथल्या नागरिकांची इच्छा. गेल्या काही दिवसापूर्वी पंढरीचं वैभव असलेल्या जिजामाता उद्यानानं बकाल स्वरूप धारण केलेलं होतं. गेल्या 4-5 वर्षापूर्वी ही बाग तळीरामांचा अड्डा आणि अवैध व्यवसायाचा ठिकाण बनलेली होती. या बागेचं पुनरुज्जीवन व्हावं या बाबतीत अनेक संघटनांनी नगरपालिकेला आणि शासनाला देखील मागणी केली होती. या बाबतीमध्ये आमदार समाधान औताडे यांनी नगर विकास खात्याकडून तब्बल 4 कोटीचा निधी आणून या बागेचं कामकाज सुरू केलं होतं. पण मागील 3-4 वर्षामध्ये पंढरपूर नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्यामुळं प्रशासकीय पातळीवरती या कामाची टेंडर्स झाली आणि ठेकेदारांनी इथलं काम निकृष्ट दर्जाचं केलं, अशा प्रकारचे अनेक आरोप आणि प्रत्यारोप झाले. त्या बाबतीमध्ये काही सामाजिक संघटनांनी नगरपालिकेला आणि प्रशासनाला निवेदन दिली. चौकशीचे फारस झाले आणि आज अखेर नगरपालिकेतील परिचारक गटाने म्हणजेच उपनगराध्यक्ष आणि परिचारक गटाच्या नगरसेवकांनी या जिजामाता उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान औताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ठेवण्यात आल्याची पत्रिका प्रसिद्ध केली. पत्रिका सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके आणि नगरपालिकेतील गटनेते दिलीप धोत्रे यांनी या पत्रिकेशी नगरपालिकेचा काहीही संबंध नाही, आपल्याला विश्वासात घेऊन पत्रिका छापली गेली नाही, अशा प्रकारचे आरोप केले. लोकांनी नगरपालिकेमध्ये जाऊन या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनीही हात वर केले आणि या कार्यक्रमाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. अखेर हा कार्यक्रम होणार की नाही अशी दिवसभर चर्चा सुरू असताना संध्याकाळी 6 वाजता नगरपालिकेच्या जिजामाता उद्यानामध्ये वेगळंच नाट्य घडत होतं. एका बाजूला संभाजी ब्रिगेड या संघटनेनं बोर्ड लावून उद्यानाच्या दारावरतीच घोषणाबाजी सुरू केली होती आणि कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावेळी परिचारक गटाचे काही नगरसेवक, कार्यकर्ते आणि नगरपालिकेतील सफाई कामगार आतल्या बाजूला कार्यक्रमाची तयारी करत होते. उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी
छोटेखानी स्टेज उभारण्यात आलेल्या होत्या, खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि सजावटीचं काम दरवाज्यावर सुरू असताना त्या ठिकाणी परिचारक गटाच्या काही नेते मंडळींनी मुद्दाम कार्यकर्त्यांना फोन करून बोलवून घेतलं आणि तिथेही घोषणाबाजी सुरू झाली. ह्या प्रकाराच्या अगोदरच दुपारी 4च्या दरम्यान नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी थेट पोलीस ठाणे गाठत नगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून ही पत्रिका छापणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करा आणि नगरपालिकेच्या पश्चात होणारा उद्घाटनाचा म्हणजेच लोकार्पणाचा सोहळा थांबवा अशी मागणी पोलिसांकडे केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही बाजूंची परिस्थिती बघितली, त्याचं अवलोकन केलं. तो कार्यक्रम थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, पण परिचारक गटाचे कार्यकर्ते हा कार्यक्रम थांबवण्यास तयार नव्हते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना बागेची गरज आहे, त्यामुळं बागेचं उद्घाटन होऊ द्या अशा प्रकारचा अट्टास परिचारक गटाच्या नगरसेवकांनी धरला होता. तर कामाच्या गैरप्रकाराची चौकशी झाल्याशिवाय या लोकार्पण सोहळ्याची घाई का असा अट्टास नगराध्यक्ष आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी धरला होता. अखेर 6:15 वाजता माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे एका गाडीतून आले. त्यांनी नगरसेवक आणि इतर लोकांच्या सह बागेमध्ये प्रवेश केला आणि स्वतः बाजूला थांबत उपनगराध्यक्ष धोत्रे आणि काही महिला नगरसेवकांच्या हस्ते या बालोद्यानाचं आणि बागेचं लोकार्पण केलं. नारळ देखील उपनगराध्यक्ष आणि महिला नगरसेवकांनी फोडले. त्या ठिकाणी झालेल्या भाषणबाजीमध्ये आमदार समाधान अवताडे यांनी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावरती खरपूस टीका केली. बागेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला असला तरी देखील बागेची कामं सुरूच राहतील. या ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्या कुठल्याही ठेकेदाराला कुठल्याही पद्धतीमध्ये पाठीशी घालणार नाही असं सांगितलं आणि लोकार्पणाचा सोहळा संपुष्टात आला. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मात्र या कार्यक्रमात देखील राजकारणाचा अचूक तीर मारला. नगरपालिकेची कामं व्यवस्थित होत नसतील तर ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्यात यावी अशा प्रकारचा त्यांनी समाधान अवताडे यांनी सल्ला दिला. या बाबतीत तुम्ही राज्य सरकारशी चर्चा करा आणि नगरपालिकेची सर्वच कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवा अशा प्रकारचा सल्ला दिला. या सल्ल्यामुळे खरं तर नगरपालिकेच्या होणाऱ्या कामावरती आता बंधन येणार का, नगरपालिकेच्या कामांची खऱ्यानंच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपवण्यात येणार का हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. एका बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी प्रवेश केल्यानंतर आता एकाच आघाडीमध्ये काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य निर्माण झाल्याचं पुन्हा एकदा नगरपालिकेच्या कालच्या कार्यक्रमावरून लोकांना पाहावयास मिळालं. खरं तर नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम विना वादाचा नगरपालिकेचा संपन्न झालेला नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये गटबाजी आणि राजकारणाचं ओंगळवानं प्रदर्शन बघून खरं तर पंढरीच्या नागरिकांना यामध्ये आश्चर्य वाटू लागलं आहे. कुणीही सहानुभूतीची भूमिका घेऊन विकास कामाबाबत एकत्र येऊन पंढरपूरचा विकास करण्याबाबतची भूमिका घेत नसतानाच जनतेतून मात्र या दोन्ही पार्टींच्या राजकारण्याबद्दल प्रचंड अशा प्रकारचा संताप होत आहे. झालं गेलं विसरून जावं आणि पंढरपूरच्या विकासामध्ये हातात हात घालून पुढे यावं, पायात पाय घालू नये अशा प्रकारचं आव्हान समाधान अवताडे यांनी केलं असलं तरी देखील नेमकं पायात पाय घालून अडवणुकीचं राजकारण कोण करतंय हे दोन्ही बाजूच्या लोकांचं मत ऐकून घेतल्यानंतर नागरिकांना समजेन असं झालंय. या पुढच्या कालावधीमध्ये तरी झालं गेलं विसरून जाऊन खऱ्या अर्थानं पंढरीच्या विकासासाठी सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन विकास कामं करावीत हाच इथल्या जनतेच्या मनातला खरा प्रश्न आहे. तो ओळखून हे नेते पुन्हा एकत्र येणार का 5 वर्ष आणखी हाच वाद चालणार अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. लाखोंच्या संख्येनं इथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यापेक्षा आपल्या स्त्रीवादाचं राजकारण करून विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम आता तरी थांबवावं अशी मागणी सुज्ञ जनतेतून होताना दिसत आहे. इतकंच.